आपण लहानपणापासून शिक्षण घेतो, नोकरी करतो, व्यवसाय करतो, कुटुंबाची जबाबदारी सांभाळतो. पण एक गोष्ट मात्र अनेकदा आपल्या लक्षातच येत नाही, ती म्हणजे भाषण कौशल्य. शाळेमध्ये असताना आपण कधी व्यासपीठावरती बोलण्याचा गंभीरपणे विचार करत नाही. मला काय बोलायचं आहे, लोक माझ्याबद्दल काय विचार करतील, मी चुकलो तर, माझा आवाज थरथरला तर, हात पाय थरथरले तर, अशा अनेक प्रकारच्या भीती मनामध्ये असतात. त्यामुळे आपण बोलण्यापासून दूर राहतो. पण आयुष्यामध्ये एक वेळ अशी येते जेव्हा आपल्याला लोकांसमोर उभं राहून बोलावंच लागतं. कधी एखाद्या संस्थेचे पद मिळते, कधी सामाजिक कार्याची जबाबदारी येते, कधी पक्षाची बैठक असते, कधी गावातील सभा असते, तर कधी एखाद्या प्रश्नावरती आपलं मत ठामपणानं मांडण्याची वेळ येते. त्यावेळी आपल्या मनामध्ये विचार येतो, आपल्याला चांगले बोलता आले असते तर किती बरे झाले असते. कारण आपल्या मनामध्ये विचार असतात, गावासाठी काम करण्याची इच्छा असते, लोकांच्या अडीअडचणींची जाणीव असते, पण ते विचार लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवता आले नाहीत तर आपली क्षमता लोकांना कशी कळणार? आजच्या काळामध्ये केवळ काम करण्याची इच्छा असून चालत नाही, तर ते काम लोकांसमोर मांडण्याचे कौशल्यही आवश्यक आहे. आपल्याकडे विचार असतील, योजना असतील, समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ असेल, पण ते आत्मविश्वासाने, स्पष्ट शब्दांमध्ये आणि लोकांच्या मनाला भिडेल अशा पद्धतीने जर मांडता आलं नाही, तर अनेकदा लोकांचा विश्वास जिंकणं कठीण जातं. म्हणूनच भाषण ही फक्त स्टेजवरती उभं राहून बोलण्याची कला नाही, तर ती लोकांशी जोडण्याची, विश्वास निर्माण करण्याची आणि नेतृत्व सिद्ध करण्याची ताकद आहे. आता पुढील काळामध्ये अनेक भागांमध्ये ग्रामपंचायत निवडणुका होण्याची शक्यता आहे. ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपलेली आहे त्या ठिकाणी निवडणुकीची तयारी सुरू होईल. अनेक जण उमेदवार म्हणून निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरण्याचा विचार करतायत. काही ठिकाणी सरपंच पदासाठी महिला आरक्षण असेल. अशा वेळी घरातील महिला, भगिनी, माता किंवा सुशिक्षित तरुणी या उमेदवार म्हणून पुढे येतील किंवा त्यांना यावं लागू शकतं. पण निवडणुकीमध्ये उभं राहणं आणि निवडणूक जिंकून 5 वर्ष प्रभावीपणे लोकप्रतिनिधी म्हणून काम करणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. निवडणूक लढवताना गावातील प्रत्येक मतदाराशी संवाद साधावा लागतो, सभांमध्ये बोलावं लागतं, बैठकीत आपली भूमिका मांडावी लागते, प्रचारात लोकांच्या प्रश्नांना उत्तरं द्यावी लागतात. महिलांना मग ते विशेषतः अनेकदा समाजासमोर बोलण्याचा अनुभव कमी असतो. त्यांच्याकडे क्षमता असते, विचार असतात, प्रामाणिकपणा असतो, पण आत्मविश्वासाने बोलण्याची संधी किंवा प्रशिक्षण मिळालेलं नसतं. त्यामुळे निवडणुकीमध्ये फक्त नाव पुढे करून चालत नाही. उमेदवाराचा आवाज लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, विचार लोकांना समजले पाहिजेत आणि व्यक्तिमत्वातून विश्वास निर्माण झाला पाहिजे. एखादी व्यक्ती किंवा महिला स्टेजवरती उभी राहते तेव्हा लोक तिचे शब्द ऐकतातच, पण त्याच बरोबर तिचा आत्मविश्वास, देहबोली, आवाजातील स्पष्टता, विषयाची माहिती आणि लोकांशी असलेली आपुलकीही पाहत असतात. बोलणारी व्यक्ती आपली वाटली, गावातील प्रश्न समजून घेणारी वाटली आणि काम करण्याची तयारी असलेली वाटली तर लोक तिच्यावरती विश्वास ठेवतात. त्यामुळे भाषण कौशल्य म्हणजे केवळ मोठमोठे शब्द बोलणं नाही. भाषण कौशल्य म्हणजे लोकांच्या भावना ओळखणं, त्यांच्या गरजा समजावून घेणं आणि त्या गरजांवरती योग्य शब्दांत बोलणं. पण हे कौशल्य एका दिवसामध्ये तयार होत नाही. 2 दिवस भाषण ऐकून किंवा एखादा व्हिडिओ पाहून कोणी प्रभावी वक्ता होत नाही. त्याच्यासाठी सातत्यानं सराव करावा लागतो, स्वतःच्या आवाजावरती काम करावं लागतं, शब्दांची निवड शिकावी लागते, विषयाची मांडणी करावी लागते. सुरुवात कशी करायची, मुद्दे कसे मांडायचे, उदाहरणं कशी द्यायची, लोकांचं लक्ष कसं टिकून धरायचं आणि भाषणाचा शेवट प्रभावी कसा करायचा, हे सर्व काही शिकावं लागतं. अनेक लोकांना निवडणुकीची तारीख जाहीर झाल्याच्या नंतर भाषणाची आठवण येते. उमेदवारी जाहीर झाल्यावरती ते विचार करतात की आता सभेमध्ये काय बोलायचं, प्रचारामध्ये कसं बोलायचं. पत्रकारांनी जर प्रश्न विचारले तर उत्तरं कशी द्यायची, काय द्यायची, पक्षाच्या नेत्यांसमोर आपली बाजू कशी मांडायची. पण त्यावेळी वेळ कमी असतो आणि तणाव जास्त असतो. म्हणूनच भाषण कौशल्याची तयारी आजपासूनच सुरू केली पाहिजे. गरज पडल्यावरती भाषण शिकण्याचा विचार म्हणजे केवळ तहान लागल्यावरती विहीर खोदणं असा प्रकार आहे. जर आपण निवडणूक लढवण्याचा विचार करत असाल, आपल्या कुटुंबातील महिला उमेदवार होणार असेल, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असाल, पक्षाच्या बैठकीमध्ये प्रभावीपणे बोलायचं असेल, तर भविष्यामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करायचं असेल तर आजपासूनच स्वतःला तयार करा. कारण निवडणूक जिंकण्यासाठी केवळ पोस्टर, बॅनर, प्रचाराची गाडी किंवा लोकांची गर्दी पुरेशी नसते.
लोकांना उमेदवाराची भूमिका समजली पाहिजे. उमेदवाराचा आवाज प्रामाणिक वाटला पाहिजे. त्याच्या बोलण्यातून गावासाठीची तळमळ ही लोकांना प्रत्यक्ष दिसली पाहिजे. याच उद्देशानं ज्ञानामृत अकॅडमी घेऊन आली आहे विशेष भाषण कौशल्य आणि निवडणूक पूर्व नेतृत्व प्रशिक्षण. या प्रशिक्षणामध्ये आम्ही फक्त स्टेजवरती बोलायला शिकवत नाही, तर निवडणुकीच्या दृष्टिकोनातून उमेदवाराला सक्षम करण्याचा प्रयत्न करत असतो. भाषणाची भीती कशी घालवली पाहिजे, लोकांसमोर आत्मविश्वासानं कसं उभं राहिलं पाहिजे, आपल्या विचारांची मांडणी ही कशी करायची, गावातील प्रश्नांवरती प्रभावीपणे कसं बोलायचं आणि लोकांचा विश्वास कसा जिंकायचा, या सर्व गोष्टींचा सराव या प्रशिक्षणात करून घेतला जाणार आहे. या प्रशिक्षणामध्ये निवडणुकीसाठी आवश्यक असलेल्या अनेक महत्त्वाच्या बाबींवरती मार्गदर्शन सुद्धा केलं जाणार आहे. निवडणुकीची पूर्वतयारी कशी करायची, मतदारांशी संवाद कसा साधायचा, गावातील प्रश्न ओळखून त्याच्यावरती आपली भूमिका कशी मांडायची, प्रचार सभा कशा आयोजित करायच्या, लोकांना आपल्याकडे कसं आकर्षित करायचं, अशा या सर्व गोष्टी. मग त्याच्यामध्ये राजकीय रणनीती कशी असली पाहिजे, पक्षातील बैठकीमध्ये आपलं मनोगत कसं मांडायचं, यांच्यासारख्या अनेक विषयांवरती हे प्रशिक्षण दिलं जाणार आहे. इच्छुक उमेदवारांसाठी पक्षश्रेष्ठींसमोर मुलाखत कशी द्यायची, तिकीट मागताना आपली बाजू प्रभावीपणे कशी मांडायची, पत्रकारांच्या प्रश्नांना कसं सामोरं जायचं, पत्रकार परिषदेमध्ये बोलताना कोणती काळजी घ्यायची, विरोधकांच्या टीकेला संयमानं आणि मुद्देसूद कशी उत्तर द्यायची, अशा अनेक मुद्द्यांचं प्रशिक्षण हे या प्रशिक्षणामध्ये दिलं जाणार आहे. हे प्रशिक्षण केवळ पुरुषांसाठीच नाही, तर महिला उमेदवारांसाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त आहे. ज्या ठिकाणी सरपंच पदासाठी महिला आरक्षण आहे त्या ठिकाणच्या भगिनींनी हे प्रशिक्षण विशेषतः घ्यावं, कारण महिला उमेदवारांकडे प्रचंड क्षमता असते. त्या कुटुंब, समाज आणि गावातील प्रश्न जवळून पाहत असतात. पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, महिला बचत गट, स्वच्छता, रोजगार आणि विकासाच्या प्रश्नांची त्यांना जाणीव असते. आता गरज आहे तीही क्षमता आत्मविश्वासाने लोकांसमोर मांडण्याची. लक्षात ठेवा, लोकप्रतिनिधी होणं म्हणजे फक्त निवडून येणं नाही. लोकप्रतिनिधी होणं म्हणजे लोकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणं, ग्रामसभेमध्ये बोलणं, अधिकाऱ्यांशी चर्चा करणं, निधीसाठी पाठपुरावा करणं, विकास कामांसाठी भूमिका मांडणं आणि लोकांचा विश्वास टिकवणं. याच्यासाठी प्रभावीपणे संवाद आणि भाषण कौशल्य आवश्यक आहे. 5 वर्षांचं नेतृत्व सक्षमपणे करायचं असेल तर आजपासूनच तयारी करणं गरजेचं आहे. म्हणून वेळ हातातून जाऊ देऊ नका. उद्या निवडणूक जाहीर झाल्यावरती घाई करण्यापेक्षा आजपासून स्वतःला घडवा. तुमच्यामध्ये नेतृत्व आहे, तुमच्यात विचार आहेत, तुमच्यात काम करण्याची जिद्द आहे. आता त्या जिद्दीला प्रभावी आवाज द्या. तुमच्या गावासाठी, तुमच्या परिसरासाठी आणि तुमच्या भविष्यासाठी पुढे या. ज्ञानामृत अकॅडमीच्या भाषण कौशल्य आणि निवडणूक पूर्व नेतृत्व प्रशिक्षणामध्ये सहभागी व्हा. इच्छुक उमेदवार, भावी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, महिला उमेदवार, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी हे प्रशिक्षण असणार आहे. त्यामुळे खाली दिलेल्या 74 20 85 48 05 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करून आपला प्रवेश आजच निश्चित करा. धन्यवाद.